आताची सर्वात मोठी बातमी येत आहे नागपूरमधून। नदीपात्रामध्ये बुडून 2 मुलांना जलसमाधी। रामटेक तालुक्यातील महादुला येथील घटना। नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या महादुला येथे पोहण्याच्या नादात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी 11 वाजताच्या सुमारास घडली। प्राप्त झालेल्या माहितीनुसार रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गट ग्रामपंचायत महादुला येथील ऋषभ राजेंद्र गाडगे व रोहन सुभाष सावसाखडे वय वर्ष 13 हे दोघेही श्री संत ज्ञानेश्वर महाराज विद्यालय महादुला येथे इयत्ता 8वी मध्ये शिक्षण घेत होते। शाळेला सुट्टी असल्याने गावाजवळील नदीत त्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही आणि 11 वाजताच्या सुमारास दोघेही नदीत उतरले। दोघांपैकी एकाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात जाऊ लागला। त्याला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये दुसराही खोल पाण्यात बुडालाय। गावातील गोताखोरांच्या मदतीने दोन्ही मुलांना शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात ते अपयशी ठरले आहे। घटनेची माहिती महादुला येथील सरपंच शरद डटुरे यांना मिळताच त्यांनी आमदार आशिष जयस्वाल यांना माहिती दिली आहे। त्यांनी तात्काळ एसडीआरएफ टीमला घटनास्थळी पाठवले। एसडीआरएफ टीमने 2 बोटीच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली, मात्र बातमी प्रकाशित होईपर्यंत दोन्ही मुलांचा शोध लागला नाही। मृतक ऋषभ आणि रोहन दोघेही आई वडिलांना एकुलते एक असल्याचे समजते। घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली असल्याचे चित्र यावेळी दिसून आलंय। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। महादुला गट ग्रामपंचायत अंतर्गत ऋषभ आणि रोहन हे महादुला आणि पंचायतीच्या मधात जो किंचीच्या ओव्हरफ्लोचा जो नाला वाहतो त्या नाल्यामध्ये अंदाजे 11:15 वाजता पोहायकरिता गेले, पण त्यांना पाण्याचा अंदाज सापडला नाही आणि ते त्या वाहत्या पाण्यामध्ये वाहून गेले। ही बाब सकाळी 11:30 मला मी गावात असताना कळली। तेव्हा मी लगेच माननीय आशिष जयस्वाल आमदार विधानसभा क्षेत्र रामटेक यांना फोन लावला आणि त्यांनी लगेच 2 तासात एनडीआरएफ टीम महादुला इथे पाठवली आणि आता शोध मोहीम सुरू आहे, पण मुले आतापर्यंत सापडलेली नाही। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।